त्याच्याबरोबर एक आम्ही फोटो ते माईक कुठे आहे बघा. अपॉइंटमेंट त्याला 3ची वेळ पूर्ण महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्रातल्या सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकसारखी कर प्रणाली असावी याकरता आपण आज जिल्हाधिकार्यालय सांगली यांच्या कार्यालयासमोर लोकसहभागी लोकशाही दल याच्या वतीनं आंदोलन करतोय. आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की 500 चौरस फुटापेक्षा जी घरं लहान आहेत त्यांना पूर्णपणे कर माफ करावा. ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांग यांना योग्य ती मालमत्ता करामध्ये सूट द्यावी आणि त्याशिवाय जी भाडे मूल्य आकारणीची जी पद्धत आहे ती सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एकसारखी असावी. तर आज आपण घटनेच्या पुस्तकाचं म्हणजे कॉन्स्टिट्यूशनचं पूजन करून आंदोलन चालू केलेलं आहे. मुख्यमंत्र्यांना निवेदन आपण आजच्या माध्यमातून परत एकदा देतोय आणि हा आंदोलन मध्ये सर्वांनी जास्तीत जास्त सहभागी होऊन आम्हाला पाठिंबा द्यावा अशी मी सर्वांना नम्र विनंती करतो. धन्यवाद. महानगरपालिकेवरती करवाढ केलेली आहे, या संदर्भात काय तुमची भूमिका राहणार? सांगली मिरज कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये आता जी काही करवाढ केलेली आहे त्याच्यात सगळ्यात मोठी जी चूक किंवा कायद्याचा थोडासा गैरअर्थ लावून जे भाडेपट्टीवरती दिलेल्या जागा आहेत त्यांना चुकीच्या पद्धतीनं कर लावण्यात आलेला आहे. त्यांचं जे काय कर भाडे मूल्य त्यांनी धरलेलं आहे ते अयोग्य आहे आणि त्याच्यावरती 58% टॅक्स म्हणजे समजा एकाला 100 रुपये जर का भाडं मिळत असेल तर त्याला 58 रुपये त्याच्यातले टॅक्सच द्यायला लागतात. तर अशा पद्धतीनं ही जी काही अन्यायकारक करवाढ जास्त म्हणजे स्पेशली जी भाड्यानं दिलेली घरं आहेत त्यांना केली आहे ती ताबडतोब त्याच्यामध्ये जो काही निर्णय आहे तो त्यांनी घेऊन योग्य तो बदल करायला पाहिजे आणि ज्या काही मॅन्युअल एरर्स इतर ठिकाणी राहिलेल्या आहेत त्या पण लवकरात लवकर दुरुस्ती करून नवीन नोटिसा पाठवायला पाहिजेत. धन्यवाद.